क्वीन बी आणि नॉर्मल बी यांच्यामध्ये काय फरक असतो माहितीये का? खरं म्हटलं तर या सगळ्या ज्या बीज आहेत त्यांचा जेव्हा जन्म होतो तेव्हा परिचारक बिया ह्या त्यांना मधच खायला घालतात. पण काही अशा लकी असतात की ज्यांना जेली सारखा एक थिक सबस्टन्स खायला मिळतो आणि त्यामुळे जेनेटिकली सेम असून पण या क्वीन बी बनतात. त्यांची वाढ नॉर्मल बी पेक्षा अधिक होते आणि त्यांना आपण म्हणतो राणी मधमाशी. आणि बघा खरंच त्यामुळे त्या राणीसारखं आयुष्य जगतात. आपलं डाएट एवढं मॅटर करतं हे या उदाहरणावरून आपल्याला नक्कीच कळतंय की आपलं डाएट का महत्वाचं आहे. एखादा पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे आणि त्यांनी खूप तेलकट खाल्लं किंवा आपण म्हणतो शेंगदाणे खाल्ले किंवा मेथी खाल्ली तर त्यांचं डोकं दुखणार आहे. दॅट इज नॉर्मल, कारण त्यांचं पित्त त्यांनी वाढणार आहे. सो कधीही खाताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा की युअर डाएट मॅटर्स अ लॉट. षड्रसात्मक आपला आहार असावा. काय खायचं काय नाही खायचं हे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला ठरवायचं आहे. त्याच्यासाठी खूप चिकित्सक बनू नका, पण तुमचा आहार हे तुमचं आरोग्य आहे हे कायम लक्षात ठेवा. आणि क्वीन बी सारखं राज्य करायचं असेल तर तुमचं डाएट हे उत्तम ठेवा.